नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती अहिरे. आज तुम्हाला छान अशी टमाटे आता बाजारात खूप स्वस्त टमाटे मिळत आहेत. तर आपण आज टमाट्याची चटणी किंवा टमाट्याची भाजी करणार आहोत. तर असे छान असे हे टमाटे घेतले होते, ते चिरून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि आता आपण इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि टमाटे चिरल्यानंतर मी 2 कांदेसुद्धा चिरून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने टमाटे, कांदे असे आपण चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे कढईमध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिऱ्यानंतर आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत. आपण 2 मोठे कांदे घेतलेले होते, ते असे छान असे चिरून घेतलेले आहेत. बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कांद्याचे आणि आपण ते आता इथे कढईमध्ये छान गुलाबी होईस्तोपर्यंत आपण इथे हे कांदे भाजून घेणार आहोत. तर बघा असे कढईमध्ये छान असे आपण हे कांदे जे आहेत तर छान असे गुलाबी रंग होईस्तोपर्यंत आपण हे कांदे भाजून घेणार आहोत. छान अशी हे आपण टमाट्याची चटणी किंवा टमाट्याची भाजी करणार आहोत. अशी खूप चविष्ट लागते आणि स्वादिष्ट लागते ही भाजी. असे छान आपण हे कांदे परतून राहिलो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि खूप सुंदर अशी ही मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येत असते आणि स्वादिष्ट ही कांद्याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. कांदे आणि टमाटे तर खूप सुंदर अशी ही रेसिपी येणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि रेसिपी जर आवडली तर जरूर कमेंट्स करा, लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. लाईक हे अगदी फ्री असतं. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे कढईमध्ये आपण इथे हे कांदे असे गुलाबीसर होईस्तोपर्यंत परतून घेणार आहोत आणि छान असे हे कांदे परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटे टाकणार आहोत. कांदे आपले हे परतून झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आपण आणि तीसुद्धा आपण थोडीशी अशी परतून घेणार आहोत कांद्यांबरोबर आणि तीसुद्धा अशी छान अशी परतली गेलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे हे छान असे अद्रक लसूणची पेस्ट परतवल्यानंतर आपण इथे आता मसाले टाकून घेणार आहोत. मी हा सगळ्यात आधी घरी दळलेला लाल मसाला आहे. हा लाल मसाला आहे, काळा मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे. अगदी घरी दळलेले हे मसाले टाकलेले आहेत. लाल आणि काळा मसाला आणि थोडे धने पावडर टाकणार आहोत आपण आणि हे छान मसालेसुद्धा आपण ह्या कांद्याबरोबर असे थोडेसे परतून घेणार आहोत आणि आपले मसाले परतले गेल्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा असे परतल्या गेल्यानंतर मी हा जो आहे हा मटण मसाला टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला. तर तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकतात अशा पद्धतीने आणि बघा छान असं हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला टमाटे टाकायचे आहे आणि हे टमाटे बघा अशा पद्धतीने बारीक चिरून ठेवलेले आहेत आणि कच्चे पक्के टमाटे होते थोडेसे, काही पिकलेले काही कच्चे असे टमाटे होते आणि आपण याच्यात असा टमाट्याचा जो त्याच्यातले जे पाणी असतं त्या पाण्यातच आपण ही भाजी शिजवणार आहोत. त्याच्यामध्ये वरून पाणी टाकणार नाही आहोत. तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ही टमाट्याची खूप टेस्टी भाजी येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे 5 मिनटं असं पूर्ण हलवून घेतल्यानंतर 5 मिनटं इथे झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर. बघा आता आपण कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि हातावरती थोडी चुरवून आपण ही कस्तुरी मेथी टाकलेली आहे. कस्तुरी मेथीने छान अशी टेस्ट येत असते, त्याच्यामुळे आपण ही कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि हे बघा अशा पद्धतीने छान असे हे आपले टमाटे त्या ज्या आहेत त्याच्यातच आपले वरून आपण पाणी टाकलेले आहे, त्याच्यातच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आता तिच्यातलं पाणी आटून जाईल आणि आपण 5-1 मिनटं अशी इथे डिशने झाकून ठेवलेली आहे. बघा मी झाकण काढल्यानंतर 5-1 मिनटातच आपली ही भाजी जे पाणी होतं त्या टमाट्याचं
त्याच्यातच ही भाजी शिजलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे शेंगदाण्याचे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे वरून. तर तुम्हाला वाटला तर टाका, नाही टाकला तरी चालेल. तर इथे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण थोडीशी साखर टाकलेली आहे. आंबट गोड अशी ही छान अशी ही भाजी येणार आहे. तर मी इथे थोडंसं अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि साखर आणि शेंगदाण्याचा कूट असा आपण त्याच्यात टाकला आणि ते अशी छान अशी हलवून घेतलेली आहे आणि त्याच्यातलं पाणी आटून बघा इथे आता तेल आणि थोडं वरून मीठ आलेलं आहे. मीठ राहिलेलं होतं, तर आपण हे सगळ्यात शेवटी मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण हिच्यावरनं कोथिंबीर टाकणार आहोत. थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. मी जास्त बारीक केलेली नव्हती. थोडी मी मोठीच कोथिंबीर ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण आता इथे कोथिंबीर टाकलेली आहे आणि पूर्ण टमाटे असे छान असे शिजून गेलेले आहेत आणि